झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरू झालंय। गेल्या 10 महिन्यात 152 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्यातील 23 आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्यात। नियतीचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला जात असताना संवेदनाहीन प्रशासन मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर फक्त पात्र आणि अपात्र याच्या शिक्का मारण्यातच मशगूल आहे। उस्मानाबाद जिल्ह्याच्या नागझरीवाडी येथील हे घर आहे वालचंद साळुंखे या दुर्दैवी शेतकऱ्याचं। 17 सप्टेंबरला ऐन मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। इंदापूरच्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याला त्यांनी मागील हंगामात आपला ऊस घातला होता। वारंवार तक्रारी करूनही त्यांचं ऊसाचं बिल कारखान्यानं दिलं नाही। तसंच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खामसवाडी शाखेनंही त्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे अखेर साळुंखे यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला। विशेष म्हणजे कारखाना आणि बँक प्रशासनावर गुन्हा दाखल होऊनही साळुंखे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही। यावर्षी पाऊस नसल्यामुळे पिकं पाणी या ठिकाणी आली नाहीत आणि त्याच्यामुळे सध्या आम्ही एक पोतभर ज्वारीला सुद्धा या ठिकाणी महाग झालेला आहेत आणि कारखान्यावर आणि बँकेवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजपर्यंत बिल मिळालं नाही, पीक कर्ज भेट नाही। दयनीय अवस्था आमची या ठिकाणी। पतीची आत्महत्या आणि गरिबीमुळे आविदाबाई वालचंद साळुंखे या पुरत्या खचून गेल्या आहेत। पतीच्या निधनानंतर त्यांची 2 मुलं पुण्याला मजुरीसाठी गेली आहेत। त्यांच्याकडे 8 एकर शेतजमीन आहे। मात्र पावसाअभावी या शेतातून खाण्या एवढंही धान्य आलेलं नाही। आता वर्षभर खायचं काय अशी चिंता त्यांना लागून राहिली आहे। या भागातल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालाय, पण आता निगरगट्ट प्रशासनाचं सुलतानी संकटही त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर फक्त पात्र आणि अपात्रतेचा शिक्का मारण्यातच मशगूल झालेल्या प्रशासनाला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत असा संतापजनक प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। झी 24 ताससाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।